इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 62 आहे. काय चाललं होतं त्याच्यामध्ये? इम्पॉर्टंट गाथा आहे. षटकारकची चर्चा घेतात. म्हणजे काय सांगायला की एका द्रव्याचे कारक त्याच द्रव्यामध्ये आहेत असं कथन फक्त प्रवचनसार आणि पंचास्तिका आहे. आणि एक थोडंसं कथन येतं ते समयसारचे आहे. बहुतेक सर्व विशुद्ध अधिकारमध्ये एक आलं. चेतय मानम चेतये, चेतयिता चेतये असं वगैरे त्यांनी 6 षटकारक घेऊन सांगितले. म्हणजे एवढ्या 2-3 ग्रंथामध्येच अभिन्न षटकारकाची चर्चा येते. किंवा अजून आलं तर ते जैन तत्वमीमांसामध्ये एक आलं होतं. असं जास्त कुठे ठिकाणी त्याचं कथन येत नाही. पण आपण ज्याला दृष्टी आहे त्याला जिथं पण कारक बघायचे तिथं अभिन्न कारकच बघा, तरच तिथं कर्ता कर्म समजणार. आपण पराला कर्ता बनवायला गेलो तर व्यवस्था बदलते किंवा सगळं तत्त्व समजणार नाही व्यवस्थित. म्हणून सांगितलं की जिथं अभिन्न षटकारक सांगितली तिथं एक द्रव्यच त्याचा स्वतःचा कर्ता आहे, भोक्ता आहे, कारक आहे, करण आहे, संप्रदान अपादान सगळं तोच तो आहे. किंवा ती पर्यायामध्ये षटकारक असतात. द्रव्याच्या स्वभावात नाही आहे तर पर्यायामध्ये, जसं करण, कर्ता, कर्म हे सगळे पर्याय आहेत. तर त्यामुळे तिथं पर्यायामध्येच षटकारक घडतात. हे एक वाक्य तुम्हाला माहीत नसलं तर किंवा आपल्याला कुठं शंका येते की द्रव्यामध्ये आहेत की पर्यायामध्ये असतात, तर षटकारक पर्यायामध्ये घडतात हे सांगितलं. एकदा गाथा म्हणू आपण. 62 नंबरची गाथा मिळाली. कम्मं पिसगं कुवदी सेण सहावेण सम्मम पाणं जीवो वियतारिसो कम्म सहावेण भावेण. कर्म देखील आपल्या स्वभावाने आपणास म्हणजे स्वतःला करते आणि तसेच जीव देखील कर्म स्वभावी भावरूपाने म्हणजे औदयिक आदी भावरूपाने स्वतःलाच करतो. जीवसुद्धा स्वतःच्या परिणमनाला करतो आणि कर्मसुद्धा स्वतःच्या परिणमनाला करतात. म्हणजे परत एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याच्या पर्यायाला करणारा नाही. तर गाथेचं हे टीका वाचू एकदा, मग खुलासा बघते परत सांगते. तुमचं पुस्तक दुसरं घेतलं तुम्ही आज परत, ते नाही आहे. अमृतचंद्राच्या यांचं टीका आहे. दोन्ही घेऊन बसत जावं बसताना, म्हणजे तुम्हाला उठावं लागणार नाही. लाल पुस्तक आहे. अत्र निश्चयेन अभिन्न कारकत्वात कर्मणः जीवस्य च स्वयं स्वरूप कर्तृत्वम उक्तम. थोडं वाचलं होतं आपण, पण परत एकदा पहिल्यापासून बघू. कोणाला कुठं काय समजत नसलं, अडचण असली तर थांबून विचारा बरं का, कारण मला मी आपलं ते जसं आहे तसं सांगत जाते पुढं. कोणाला कुठं नाही समजलं तर विचारा. येथे निश्चययाने आहे त्याच्यात. बघू मला दाखवा नुसतं असं, मी समोर आतलं पान दाखवा. दोन टीका आहेत वर खाली. नाही हे पण नसेल, लाल आहे बघा, लाल पुस्तक आहे ते. येथे निश्चययाने अभिन्न कारकत्व असल्यामुळे कर्माचं आणि जीवाचं कर्म आणि जीव स्वयंस्वरूपाचे कर्ता आहेत किंवा त्यांना स्वयं स्वतःचंच कर्तृत्व आहे हे सांगतात. गाथा 62 आहे. कर्म खलु कर्मत्व प्रवर्तमान पुद्गल स्कंध रूपेण कर्तृताम अनुबिभ्राणम. आता कसं सांगणार आहेत? जीवालाच कर्ता म्हणून सांगणार, जीवालाच कर्म म्हणून सांगणार. जसं आपण काल बघितलं होतं, 6 कारक 6 विभक्तीच्या अपेक्षेने दाखवलं होतं. पहिल्यांदा कर्ता कारक. कर्ता कोणाला म्हणलं
तर जैनेंद्र व्याकरणमध्ये सूत्र आहेत, त्या सूत्राच्या अनुसार कर्ताचे परिभाषा सगळ्या कारकांची परिभाषा घेतल्यात त्यांनी. जसं सांगितलं कर्ताची परिभाषा घेतली स्वतंत्र कर्ता, म्हणजे जो स्वतंत्र असतो तो कर्ता असतो, किंवा जो परिणमन करतो तो कर्ता आहे, आणि जे त्याच्याद्वारे केलं जातं ते कार्य असतं, कर्म असतं. ही दुसरी विभक्ती येणार. कर्ता म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये येतं, किंवा तो स्वतंत्र असतो आणि एकाच द्रव्यामध्ये कर्ता रूपाने संबंध घटवला जातो, असं सगळं सांगितलं आहे. एकदा आपण पूर्ण टीका बघू ही, आणि मग त्याच्यानंतर म्हणजे एकदा कर्माचे षटकारक दाखवलेत, एकदा जीवाचे षटकारक दाखवले, तर ते दोन्ही समजून घेतलं तर आपल्याला सोपं जाईल. काय सांगितलं पहिल्यांदा, कर्म खरोखर, मिळालं का, 62 नंबरची गाथा आहे. कर्म खरोखर कर्मत्व रूपाने प्रवर्तमान होत असताना पुद्गल स्कंद रूपाने कर्तृत्वाला धारण करणारे आहेत. म्हणजे कर्मच पुद्गल स्कंद जे आहेत ते कर्मरूपाने परिणमित होत आहेत. त्यामुळं पुद्गल कर्मच पुद्गल द्रव्याचा कर्ता आहे, म्हणजे कर्माचा कर्ता आहे. आता इथं कर्म म्हणजे काय घ्या, पुद्गलाची पर्याय घ्या बरं का. तिथं कर्म म्हणजे कार्य नाही. आता हा कर्ता म्हणजे करणारा आहे, आणि दुसरं कर्म म्हणजे कार्य आहे. जे काय झालेलं कार्य आहे ना, आता जसं इथं कार्य काय झालं आपलं, पुद्गलाचं पुद्गल स्कंद कर्मरूपाने परिणमित झाले, हे कार्य आहे. त्या कार्यामध्ये आपण षटकारक दाखवतो. पहिला कर्माचं बघू, त्यानुसार पुन्हा जीवाचं दाखवता येईल. दिसतंय का बोर्डवरचं? तर आता ह्याच्यामध्ये कर्ता कोण आहे, कर्ता पुद्गल द्रव्य. पुद्गल द्रव्यांनी कर्माला केलं, किंवा पुद्गल द्रव्याची ती पर्याय प्रगट झाली, तर त्याच्यामध्ये पुद्गलच पुद्गलाचा कर्ता आहे. त्यामुळे सांगितलं पुद्गल हा कर्ता आहे. कर्म काय, कर्म म्हणजे क्रिया, जे काय कार्य झालं ते कर्ममध्ये येतं. म्हणजे इथं क्रिया म्हणा, कार्य म्हणा, हे कर्म. कर्म म्हणजे कर्म नाही घ्यायचे बरं का, त्यामुळंच सांगितलं होतं. कर्म म्हणजे काय झालं, कर्मरूप झाले हे कर्म आहे. म्हणजे पुद्गल स्कंद कर्मरूप बरोबर, हां, कार्मण वर्गणा कर्मरूप झाले हे त्याचं कार्य झालं, म्हणून तिथं ते कर्म म्हणलं गेलं. मग पुद्गलाचं कर्मरूप होणं हे झालं कार्य, क्रिया, कर्म. म्हणून काल काय वाक्य सांगितलं होतं, गोंधळ होण्यासारखं. तुम्ही गोंधळ झाला नव्हता तुमचा बहुतेक. कर्माचं कर्म कर्म आहे. काय म्हणले, कर्माचं कर्म कर्म आहे. म्हणजे काय हो, कुठलं कर्म कोण आहे, कुठलं कर्म कोण आहे, कुठलं कर्म कोण आहे सांगा. कर्ता कोण, कारण कोण, मधला आहे ते कर्म म्हणजे द्वितीय विभक्ती आलं. बरोबर. म्हणजे हा झाला कर्ता, हे झालं कर्म म्हणजे कार्य, क्रिया, आणि कर्म हे कर्माचं कर्म कर्म आहे. नो कर्म का, नाही नो कर्म का, नाही. आता मला हे पुद्गलाचं दाखवायचंय हो. पुद्गलाचं कर्म कर्म आहे. तर हे कुठून दाखवायचं आता, आउटपुट आलं ना, ते रिझल्ट आलं ना. मग तेच ना, मग ह्याला कार्य म्हणावं लागेल ना. आता तुम्हीच गोंधळे तुमच्या. मधलं क्रियापदीचं आणि तिसरं येते ते कार्य येते. कर्माचं कार्य कर्म आहे. म्हणजे आता काय म्हणायचंय, हे कर्माचं कार्य कर्म हे सगळं कार्यच झालं की. फळ येणार का शेवटचं कर्म म्हणजे, मग फळ म्हणजेच कार्य ना. आपल्याला षटकारक दाखवायचे आहेत.
त्यामुळं कर्माचं कार्य किंवा काय म्हणायचं कर्मण वर्गणांचं कार्य कर्मरूप झालं असं दाखवायचं आहे आता. मग कर्मरूप झालं म्हणजे सुद्धा हे कार्यच आहे एक टाईपने. त्यामुळं समजून घ्या आता, मीच विस्कटले तुमच्यामध्ये. हां, म्हणजे आता इथं कर्म म्हणजे कार्य आहे, क्रिया आहे किंवा कर्ताप्यम कर्म असं एक जैनेंद्रचं सूत्र आहे. म्हणजे कर्ता ज्याला प्राप्त होतो त्याला म्हटलं जातं कर्म. तर इथं कुठंपर्यंत आलो आपण? पुद्गल पहिला सांगितलं 62 गाथेचं टीका वाचतो. कर्तव्यम कर्म काय? कर्ताप्यम कर्म असं जैनेंद्रचं सूत्र आहे. मला पण ॲक्च्युली बघायचे आहेत पण जैनेंद्र व्याकरण मिळालं नाही मला. कर्ता ज्याला प्राप्त होतो त्याला म्हणलं कर्म. तर काय सांगितलं? कर्म पुद्गल वास्तविक कर्म स्वरूप होणाऱ्या पुद्गल स्कंद रूपाने कर्तृत्वाला धारण करणारे. तुमच्याकडं कुठलं पुस्तक आहे त्यात भावार्थ पण आहे ना खाली, तर ते वरचं एक कर्ताचं वाक्य आणि खालचं एक कर्ताचं वाक्य वाचू आपण, म्हणजे जरा जास्त खुलासा होईल. भावार्थामध्ये पण घेतलेत ना तुम्ही, पुस्तक चुकीचं घेतला, खालचं पुस्तकात आहे. असं दोन्ही मध्ये काका. हां, त्यांनी त्यांना उठावं लागलं. हां, तर काय सांगितलं? निश्चयाने 6ही कारक अभिन्न एक द्रव्यमय असतात. एका द्रव्याचा अन्य द्रव्यासह कारक संबंध नाही. जरी व्यवहाराने तुम्ही म्हणता की परद्रव्य करता आहे किंवा कर्म माझ्या सुखदुःखाचा करता आहे वगैरे, पण दोन द्रव्यामध्ये ॲक्च्युली कारक संबंध नसतो. एकाच द्रव्यामध्ये कर्ता कर्म करण हे कारक संबंध आहेत. मग आता कोण कोणाचा करता? तर भावार्थामध्ये पहिलं सांगितलं आहे, पुद्गलच स्वाधीनपणे द्रव्य कर्मरूप परिणाम करतो. स्वयं कर्मरूप परिणमण्यास स्वतंत्र आहे म्हणून पुद्गलच स्वयं करता आहे. म्हणजे पुद्गलांनी द्रव्य कर्मरूप परिणाम केले, पुद्गल स्कंद कर्मरूप झाले, ह्याच्यामध्ये कर्ता कोण आहे? पुद्गल स्कंद किंवा पुद्गल द्रव्य स्वयं करता आहे. मग जी टीकेची भाषा आहे ना, जरासे त्यामध्ये पारिभाषिक शब्द आहेत म्हणून नाही समजलं तर खालच्या भावार्थावरनं ते करता समजून घ्या. कर्मरूप होणाऱ्या वरती दिले ना, कर्मस्वरूप होणाऱ्या पुद्गल स्कंद रूपाने कर्तृत्वाला धारण करणारे जे पुद्गल स्कंद आहेत ते करता आहेत, जे कर्मरूपाला प्राप्त झालेले आहेत. त्यामुळं पुद्गल स्कंदच करता आहे. पुढं कर्मत्व गमनशक्तिरूपेण करणताम आत्मसात कुर्वत. आता ह्यांनी तृतीया विभक्ती घेतली दुसऱ्यांदा. करण, करण कशाला म्हणायचं? साधकतमम करणम असं सूत्र आहे. म्हणजे काय? जे साध्याचं साधकतम असतं, म्हणजे साध्याला सिद्ध करून देणारं असतं, त्याला म्हटलं जातं करण. करण म्हणा, साधन म्हणा किंवा काय उपाय म्हणा, हे सगळं तृतीया विभक्तीमध्ये. साधन म्हणजे न्यायदीपिकामध्ये पण ते झाले ना. म्हणजे आता हे सूत्रामध्ये घेतलं, करण कशाला म्हणायचं, करण कारक कशाला म्हणायचं, तर साधकतमम करणम असं तिथं सूत्र आलं. आणि न्यायदीपिकेच्या अपेक्षेने करण वेगवेगळ्या प्रकारचे, काही साधकतम साधन रूप असतात, काही साधकतम रूप असतीलच असं नाही. म्हणजे त्याला म्हणलं सामान्य निमित्त म्हणा किंवा जे अन्य करण आहेत ते. तर काय सांगितलं दुसरं, कर्मत्व गमनशक्तिरूपेण कर्मपणा प्राप्त करण्यास शक्ती स्वरूप करणपणा आत्मसात करणारे कोण आहे? ते पण पुद्गलच आहे. पुद्गलच स्वयं द्रव्यकर्मरूप होण्याच्या शक्तीने सहित आहे म्हणून स्वयं पुद्गलच करण आहे. पुद्गलाच्या द्वारेच म्हणजे शक्ती दाखवायची इथं. पुद्गलाचीच तशी शक्ती आहे की त्याच्याद्वारे कर्मरूप परिणमन होतं. काय म्हणले भैया? म्हणजे परत पुद्गल स्कंद झालं ना. हां, सगळं ह्याच्यातच घटवणार आहे आपण, काय वेगळं येणार नाही आहे. फक्त ते कोण कुठं लावायचं एवढं समजून घ्यायचं आहे. आता ते पुद्गलात जायचं नाही ॲक्च्युली, पण तुम्हाला परिचित ते आहे म्हणून पुद्गलाकडनं परत जीवाचं उदाहरण देऊन सांगणार आहे.
म्हणजे सांगतायत की पुद्गलाचीच ती शक्ती आहे की ते कर्मरूपाने परिणमित झालं. कर्मपणा प्राप्त करण्यास शक्ती स्वरूप करणपणा आत्मसात करणारे पुद्गलच स्वयं द्रव्य कर्मरूप होण्याच्या शक्तीने सहित आहे, म्हणून स्वयं करण आहे. तृतीय विभक्तीमध्ये काय लावलं होतं आपण? त्याच्याद्वारे किंवा त्याने, या साधनाने, म्हणजे पुद्गलाने कर्मरूप अवस्था झाली किंवा पुद्गलाने कर्म केलं असं जे म्हटलं जातं ना, तर तिथं करण म्हणजे पुद्गलच आलं. पुद्गलच पुद्गलाच्या द्वारे कर्माची रचना करतं, त्यामुळे तिथं पुद्गलच कर्ता झाला आणि पुद्गलच करण झालं. आता पुढचं सांगतायत कर्म. प्राप्य कर्मत्व परिणामरूपेण कर्मताम कलयत. प्राप्य अशा कर्मत्व परिणाम रूपाने कर्मपणाचा अनुभव करणारे, म्हणजे प्राप्त करण्यायोग्य कर्म परिणाम रूपाने पुद्गलच स्वयं होतो, म्हणून पुद्गलच स्वयं कर्म आहे. पुद्गलातच सगळं लावायचं आहे ना, त्यामुळं मला इथं काय लिहायची गरज नाही, सगळीकडे तुम्हाला पुद्गलच लिहा. फक्त इथं पुद्गलाचं कर्मरूप कार्य झालं, कर्मत्वरूप परिणमन दिसून आलं. पुद्गल घ्यायच्या ऐवजी फक्त पुद्गल स्कंद घेतला तर ते जास्त घटेल ना, म्हणजे पर्टिक्युलर. पुद्गल स्कंद पण पुद्गलच की, परमाणू नाही म्हणला मी, पुद्गलच आहे. तर पुद्गलच स्वयं द्रव्य कर्मरूप होण्याच्या शक्तीने सहित आहे, म्हणून स्वयंकरण आहे. आणि प्राप्त करण्यायोग्य कर्म परिणाम रूपाने पुद्गलच स्वयं होतो, म्हणून पुद्गलच स्वयंकर्म आहे. म्हणजे जे काय कार्य होणार आहे ते कार्य होण्यासाठी त्याचीच तशी शक्ती आहे पुद्गलाची, त्यामुळं ते स्वयं करण आहे आणि कर्मरूपाने परिणमणारं सुद्धा स्वयं पुद्गलच आहे. मग ते कर्म झालं. पुढं सांगतायत पूर्वभाव व्यपाये अपि ध्रुवत्व आलंबनात उपात्त अपादानत्वम. अपादान कशाला म्हणलं? आता त्यांचे सगळे विभक्त्या उलट्या सुलट्या झालेत. अपादान म्हणजे पंचमी विभक्ती आहे आणि संप्रदान म्हणजे चतुर्थी विभक्ती आहे. पंचमी विभक्तीला काय लावतो आपण? ऊन हून लावतो ना, त्याच्यापासून वगैरे. से पण से, हां, तुम्ही हिंदीवाले, आम्ही मराठीवाले. वृक्ष से पान असं म्हणतो ना आपण, आम्ही वृक्षापासून पान म्हणतो. तर सांगतायत काय? पूर्व भाव व्यपाये अपि, पूर्व भावाचा वेळ झाला असताना सुद्धा ध्रुवत्वाचं आलंबन असल्यामुळे उपादानत्व प्राप्त आहे. कोणाला? पुद्गलाला. पूर्वपर्याचा नाश झाला असतानाही ध्रुवतेच्या अवलंबनामुळे अपादानपणाचा स्वीकार करणारे किंवा पुद्गल आपल्याच पूर्वपर्यायाचा नाश करून कर्मरूप होत असताना पुद्गल द्रव्य रूपाने ध्रुव आहे, म्हणून स्वयं अपादान आहे. म्हणजे तिथं त्या पुद्गलापासून पुढची पर्याय उत्पन्न झाली. पूर्वभावाचा वेळ झाला तरी सुद्धा ध्रुवत्वाचं अवलंबन घेत असल्यामुळे ते पुद्गलच स्वयं अपादान रूप आहे. म्हणजे पूर्वपर्यायाचा वेळ झाला तरी पुद्गल आहे, उत्तर पर्याय उत्पन्न झाली तरी सुद्धा पुद्गल आहे, त्यामुळे तिथं तेच त्या पर्यायाचा अपादान आहे हे सांगितलं. पुद्गल आपल्याच पूर्वपर्यायाचा नाश करून कर्मरूप होत असताना पुद्गल द्रव्य रूपाने ध्रुव आहे, म्हणून स्वयं अपादान आहे. जसं काल म्हटलं होतं काय, वृक्षापासून पान पडलं तर ते वृक्ष निष्पर्ण अवस्थेत सुद्धा वृक्ष आहे आणि पर्णसहित असताना सुद्धा वृक्ष आहे. मग ध्रुवत्वाचा अवलंबन घेत असल्यामुळे तिथं ते अपादान आहे असं म्हणलं जातं. पुढं संप्रदान सांगतायत. उपजायमान परिणामरूप कर्मणा आश्रियमाणत्वात् उपोढ संप्रदानत्वम आधीयमान परिणाम आधारत्वात्, नाही संप्रदानत्वमपर्यंत थांबायला पाहिजे. उपजायमान परिणामरूप म्हणजे जे उत्पन्न होणारा परिणाम आहे
त्या परिणामरूप कर्मांच्या द्वारे आश्रयमाणत्वात आश्रय केला जात असल्यामुळे तेच संप्रदानत्व आहे. उत्पन्न होणारा परिणाम हे कार्य स्वतःलाच सोपविल्यामुळे संप्रदानपणास प्राप्त होते. जसं काल आपण उदाहरण बघितलं होतं की त्या वृद्धाला कंबल दिलं, म्हणजे काय ते सांगितलं होतं ना उदाहरण, त्या मनुष्यानी त्या वृद्ध पुरुषाला कंबल दिलं म्हणजे ते काय काहीतरी दान केलं, घोंगडं दिलं असं. तर कोणाला दिलं हे आलं तिथं संप्रदानमध्ये. मग पुद्गलांनी कोणाला दिलं कार्य? स्वतःलाच दिलं. जडकर्मानी जडकर्मालाच कार्य दिलं हे सांगायला लागलं. उत्पन्न होणाऱ्या परिणामरूप कर्मद्वारा समाश्रित असल्यामुळे उत्पन्न होणारा परिणाम हे कार्य स्वतःलाच सोपविल्यामुळे, म्हणजे पुद्गलांनी जे कर्म केलं ते कर्म त्यांनी कोणाला दुसऱ्याला दिलं नाही, तर स्वतःची पर्याय स्वतःलाच दिली आहे. ती स्वतःलाच सोपवल्यामुळे ते स्वतः संप्रदान आहे. पुद्गल आपल्याच द्रव्यकर्मरूप परिणाम हा पुद्गलाच्या आश्रित असल्यामुळे पुद्गलच स्वयं संप्रदान आहे. आश्रियमाण कोण आहे? पुद्गल आहे. कोणाला दिली ती पर्याय त्यांनी? तर स्वतःलाच दिली, म्हणून तोच स्वतः संप्रदान आहे. आणि आता शेवटचं सांगतायत काय? अधिकरण. अधिकरण म्हणजे काय सांगायचं? आधार. आधीयमान परिणाम आधारत्वात गृहीत अधिकरणत्वम, म्हणजे काय? आश्रित याने धारण केलेल्या परिणामाचा आधार असल्यामुळे अधिकरणपणाचा स्वीकार करणारे पुद्गल कर्मपुद्गल स्वयमेव सहा कारकरूप होते व ते अन्य कारकाची अपेक्षा करत नाही. स्वयमेव षटकारकी रूपेण व्यवतिष्ठमानम न कारकांतरम अपेक्षते. अवघड वाटेल पण सगळे एकात घटवले पहिल्यांदा समजून घ्या तर सोपं आहे, अवघड नाही आहे. फक्त अपरिचित असतात शब्द म्हणून किंवा व्याकरण ज्याला जास्त जड जाते त्याला समजणार नाही, पण तरीसुद्धा सगळं पुद्गलाचं पुद्गलामध्ये घटवत आहे, जीवाचं जीवामध्ये घटवत आहे, तेवढं सांगत आहे. आश्रित याने धारण केलेल्या परिणामांचा आधार असल्यामुळे अधिकरणपणा कोणाला प्राप्त झाला? पुद्गलालाच. पुद्गल द्रव्यकर्म परिणामाचा आधार असल्यामुळे स्वयं अधिकरण आहे. जे काय त्याचं कार्य झालं त्याचा आधार कोण आहे? पुद्गलाचं जे कर्मरूप कार्य झालं त्याचा आधार कोण? जसं उदाहरण दिलं जातं व्यवहारामध्ये, जे की ते बेर फळं आहेत ती त्या टोकरीत ठेवली, पण ते ठेवले कोणाच्या आधाराने? तर भूमीच्या आधाराने. म्हणून तिथं ती भूमी आधार झाली किंवा टेबल आधार झाला असं ते. त्यामुळं अधिकरण इथं पुद्गलाचं अधिकरण पुद्गलच आहे, अन्य द्रव्य नाही. ह्याच्यातलं थोडंसं मी वर्णीचं प्रवचन वाचते म्हणजे खुलासा होईल. कर्मपरिणतीविषयक अभिन्न कर्तृकरण कर्मता, म्हणजे कर्मपरिणाम जो झाला त्या कर्मपरिणामामध्ये पुद्गलाचं कर्ता कर्म आणि करण तिन्ही सांगायला लागले. अब कर्मों की विशेष रूप से बात निरखिए कि कर्मत्व रूप वर्त रहे पुद्गल स्कंद है ना, इस दृष्टि से कर्म का कर्म ही करता हुआ, कर्म का कर्म ही करता हुआ म्हणजे पुद्गलाचा कर्ता कर्मच आहे किंवा पुद्गलच आहे असं म्हणा. म्हणून कर्माचा कर्म ही करता हुआ, कोई दूसरा उन्हें कर्मरूप नाही परिणामाता. पुद्गलाला कर्मरूप कोणी केलं? पुद्गलाने केलं, मी नाही केलं. म्हणजे त्या पुद्गलाचं परिणमन त्याचं स्वयं झालंय, माझं परिणमन मी करू शकतो. ये कार्मण वर्गणाए ये द्रव्य कर्मत्व रूप गमन के लिए कर्मत्व के लिए कर्मत्व दशा को पाने की शांति रूप से शक्ति रूप से साधक कौन हुआ? ये कर्म ही हुए. म्हणजे पहिला सांगितलं कर्ता, कर्माचा कर्ता कर्मच आहे. पुढं सांगतात आता कर्माचं कर्म काय आहे?
कार्मण वर्गणा द्रव्य कर्मरूप परिणत झाल्या त्या कर्मत्व दशेला प्राप्त करणारा साधक म्हणजे आता करण कोण आहे? कर्मच आहेत. म्हणजे ती तृतीय विभक्ती घेतली तर पहिल्यांदा करण कोण आहे तर कर्मच आहे. त्याच्याद्वारे पुद्गलाच्या द्वारेच कर्मरूप अवस्था उत्पन्न झाली. तो कर्म ही साधन बना, करण बना. निश्चय दृष्टि से बताए तो वहाँ अभिन्न साधकपना ही नज़र में आएगा. तो ये कर्म अपने में ही कर्मत्व रूप से बन सके ऐसी शक्ती पडी हुई है. म्हणजे एक शक्ती स्वतःची स्वतःमध्ये आहे. त्यामुळं ते जे पण कार्य घडणार ते त्याच्याद्वारेच घडणार आणि त्याच्यामध्ये घडणार. तो ये कर्म अपने में ही कर्मत्व रूप से बन सके ऐसी शक्ति पड़ी हुई है. शक्ति रूप से यही स्वयं अपने आप के कर्म बंधन का कारण बन गया. अब यहाँ कर्म ने क्या किया म्हणजे म्हणायचं आहे की हे जे पुद्गल आहे ना, टेबल म्हणा, शास्त्र म्हणा, हे ज्ञान रूपाने का नाही परिणमन करत? ह्याच्यामध्ये ज्ञान नाही आहे का हो? या शास्त्रामध्ये सगळं लिहिलेलं आहे. मग ते ज्ञान रूपाने का नाही परिणमन करत? कारण त्याच्यामध्ये शक्ती नाही. मग हेच कारण सांगायचं आहे, इथं त्याची स्वयंची शक्ती आहे म्हणून ते कर्मरूपाने परिणमन करते पुद्गल. किंवा जे पण कार्य घडणार ती त्याची स्वयं उपादान शक्ती आहे आणि ते स्वतःच्याद्वारेच त्या रूपाने परिणमन करतं. त्यावेळेस ते तिथं करण म्हटलं जातं. आता कर्म काय आहे? प्राप्त जो कर्मत्व परिणमन है वह कर्मत्व ही हुआ ना. कर्म में कर्म अवस्था को पाया. अतएव यह ही कर्म कर्म बना यानी कर्मकारक. कर्माचं कर्म झालं. काय कळलं? परत तिथं चालू. म्हणजे कार्य, कर्माचं कार्य कर्मच झालं. म्हणजे तो स्वतः कर्मकारक झाला. तर उदाहरण दिलं त्यांनी की बरं अजून एक अपादान एक बघू. अपादान, संप्रदान, अपादान आणि अधिकरण. कर्मविषयक अभिन्न अपादानकारकता. कशाला म्हणायचं अपादान कारण? म्हणजे ध्रुवापासून उत्पन्न झालेली ती पर्याय, तर तिथं ती स्वयं अपादान आहे असं सांगितलं. कार्मण द्रव्य में कर्मत्व आए तो किस प्रकार से आए? इसमें ढंग क्या बना? इसमें जो पहली अकर्तृत्व स्थिती थी उसका विनाश हो गया. काय सांगायला लागले? जेव्हा कर्माचं परिणमन झालं त्यावेळेस तिथं पहिल्यांदा काय होतं? पूर्वावस्थेमध्ये अकर्म अवस्था होती पुद्गलाची आणि तिथं परिणमन काय झालं? कर्मत्व रूपाने परिणमन झालं. तर सांगतात की इसमें जो पहले अकर्तृत्व अवस्थिति थी उसका विनाश हुआ और कर्तृत्व स्थिति आई. यह कार्मण वर्गणा कर्मरूप बनने से पहले कर्मरूप न थी. बरोबर, अकर्मरूप होत्या पहिल्यांदा त्या वर्गणा आणि मग कर्मरूप झाल्या. तो अकर्मत्व स्थिति का तो विलय हुआ और कर्मत्व स्थिति आई. इस प्रसंग में हुआ क्या? वह तो ध्रुव ही रहा ना. द्रव्य कुठलं द्रव्य? पुद्गल द्रव्य ध्रुव राहिलं दोन्ही स्थितीमध्ये. उस ध्रुव द्रव्य में से यह कर्मत्व अब निकलने को हुआ तो कर्म दशा उदित हुई. पर जो मूलभूत द्रव्य है यह विनष्ट नहीं हुआ. इस कारण उपादान भी यह द्रव्य कर्म हुआ. जैसे वृक्ष से पत्ता गिरा हुआ क्या वहाँ पहले सपत्र दशा थी वृक्ष की, अब अपत्र दशा बन गई. तो दोनों में वही वृक्ष था. पत्ते का निकलना हुआ तब भी वहीं का वहीं वृक्ष खड़ा है. तो जो ध्रुव रहा करे जिससे व्यक्ति होती है उसे अपादान कहते हैं. ज्यापासून ती पर्याय उत्पन्न होणार त्याला म्हणलं अपादान. तो ध्रुव कौन है? कर्मत्व सहित बनने पर वह वही कर्म है. म्हणजे कर्मदशा झाली तरी सुद्धा ते पुद्गल द्रव्यच आहे तसंच्या तसं. असं नाही झालं की अकर्म अवस्थेत पुद्गल होतं आणि कर्म झाल्यावर जीव झाला, असं नाही. त्यामुळं ते पुद्गलच राहिलं दोन्ही दशेमध्ये. त्यामुळं म्हटलं तिथं की ते स्वयं अपादान आहे. पुढं संप्रदान सांगतायत. कर्मविषयक अभिन्न संप्रदानता. यह कर्मरूप से किस लिए परिणमा? किसके लिए परिणमा? उसे गरज क्या थी?
प्रयोजन क्या था जो पड़ा हुआ था और बन गया. कशासाठी संप्रदान म्हणजे काय सांगतं, कशासाठी परिणमन झालं किंवा ते कार्य झालं, कोणासाठी झालं, स्वयं स्वतःसाठीच परिणमन झालंय. त्याचं प्रयोजन काय होतं, प्रयोजन की बात मतलब की बात ये चेतन मनुष्य अधिक ढूंढा करे, कल्पना में आई बात मन की बात. लेकिन जो एक एक साधारण प्रयोजन है जिसमें खुदगर्जी की बात घुसी हुई है, वह साधारण रूप से प्रयोजन प्रत्येक द्रव्य में यही है कि उस द्रव्य की सत्ता बनी रहे. प्रत्येकाचं प्रयोजन काय आहे हो, प्रत्येक द्रव्याच्या परिणमनाचं त्याची सत्ता टिकवून ठेवणं, सत्ता रूपानेच परिणमन करणं, हे त्याचं प्रत्येक द्रव्याचं प्रयोजन आहे. द्रव्यत्व गुण असं म्हणा. उस पदार्थ का अस्तित्व बना रहे, न परिणमे तो अस्तित्व न रह सके. परिणमन करायचे सुद्धा अस्तित्व टिकवण्यासाठी, आणि परिणमन करत असताना सुद्धा नष्ट व्हायचं नाही आहे. सगळ्या ठिकाणी सांगायचं आहे की अस्तित्व टिकवून ठेवलं जातं. सत्ता का स्वरूप ही ऐसा है कि वह बने बिगड़े और बना रहे. तो कर्मरूप परिणाम हुआ तो क्या, वह कार्मण वर्गणा अकर्मरूप परिणमा हो तो क्या. जिस चाहे रूप परिणमे, म्हणजे ते कर्म कुठल्याही रूपाने परिणमन करू देत, ते पुद्गल द्रव्य कुठल्याही रूपाने परिणमन करू देत, ते पुद्गलच आहे. उन सब परिणमों का प्रयोजन द्रव्य का अस्तित्व कायम बनाए रखना है. म्हणजे संप्रदानता आपल्यामध्ये घटवून बघा आता समजण्यासाठी. मी ज्या पण रूपाने परिणमन करणार त्याच्यामध्ये मला कधीच असं प्रयोजन असणार नाही की माझा नाश हो किंवा माझं अस्तित्व नष्ट हो, असं प्रयोजन नसणार. मग तुम्ही जे पण करणार कार्य त्याच्यामध्ये आपली सत्ता टिकवून करणार, हे प्रयोजन झालं. म्हणजे खाताय पिताय कशासाठी, झोपताय कशासाठी, म्हणजे मरायसाठी करत नाही आपण, तर जगायसाठी सगळं करतोय, म्हणजे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. उस समय जो कर्म में कर्म परिणाम रूप उत्पन्न हुआ है, उस कर्म के द्वारा आश्रयमान यह कर्म ही है, इसलिए संप्रदान यह कर्म है. म्हणजे संप्रदानत्व कुठं आलं, पुद्गलाचं पुद्गलामध्येच. आता शेवटचं सांगतायत अधिकरण काय आहे कर्माचं. अब आधार देखिए, कर्मत्व हुआ, कर्म में कर्मत्व हुआ. कोई पूछे कि तुमने यह प्रभु भक्ति कहाँ की, तो लोग यही कहेंगे कि मंदिर जी में की. तो द्वैत दृष्टि वाली यो भिन्न चीज़ दिख रही है, उसने मंदिर में प्रभु भक्ति की. कुठं केली सांगा भक्ती निश्चयाने, मंदिरात केली नाही, स्वतःमध्येच केली भक्ती त्याने, मंदिरात केली असं वाटतंय. किसी समझदार को तत्व मर्मज्ञ को यह दिख रहा है कि इस आत्मा ने आत्मा में प्रभु भक्ति की, मंदिर में नहीं की. प्रभु भक्ति का आधारभूत परमार्थ से यही आत्मा अधिकरण है. म्हणजे आधार सांगायचं आहे तर मंदिर पण आधार आहे व्यवहाराने, पण आत्म्याने आत्म्यामध्ये परिणमन केलं, त्यामुळं आत्माच त्याचा आधार आहे त्या भक्तीचा. यो ही कर्म का जो कर्मत्व आया है, उस कर्मत्व का आधार यही पुद्गल द्रव्य है. यो अधिकरण भी अभिन्न रूप से यही कर्म हुआ. म्हणजे त्याचा आधार तोच आहे. त्याने एक उदाहरण दिलं याच्यासाठी. किसी महिला ने भोजन बनाया, कढ़ी पकाया, तो कढ़ी ने क्या किया, अपने आप में अपनी शक्ति से अपनी कचाई अवस्था को त्याग कर पक्की अवस्था में आई. काय म्हटलं ऐकलं का, हॅलो हॅलो, काय म्हटलं मी, कढी बनवली, तर कढी बनवत असताना काय केलं तुम्ही, जे काय तुम्ही बनवली चीज समजा स्वयंपाक किचनमध्ये, त्यावेळेस तुम्ही काय केलं, ती बनवली असं म्हणताय, पण वास्तविक काय केलं, फक्त ते स्वयं त्याच्या शक्तीने हे सांगायले. अपने आप में अपनी शक्ति से अपनी कच्ची अवस्था को त्याग कर पक्की अवस्था में आया. वहाँ महिला ने भी कुछ किया क्या, व्यवहार में यूं ही दिखता है, पर निश्चय से कढ़ी को महिला ने नहीं पकाया. तुम्ही शिजवणारे करणारे नाहीत. सर्वत्र यही बात है. आपोआप होत असेल तर सगळ्याचं पोट भरायला पाहिजे असं म्हणणारच तुम्ही लगे, माहीत आहे. तर भरत असतं, त्याचं उपादान असेल ना, तुम्ही बनवलं तरी भरणार नाही आणि नाही बनवलं तरी पोट भरणार सगळ्याचं. पण आपण करता बनायला जातो आणि फुकट दुःखी होतो.
तो इस प्रकार सर्वत्र यही बात है, लोग तो सभी प्रसंगों में अपनी ही चेष्टा करते हैं और भ्रम में ऐसा कहा करते हैं कि मैंने अमुक को यूँ किया। भिन्न कारक में द्वैत दृष्टि को सृष्टि है। तो इस प्रकार अभिन्न षटकारक रूप से अवस्थित यह कर्म किसी अन्य कारक की अपेक्षा नाही करता। ज्या द्रव्याचं परिणमन चालू आहे ते त्या द्रव्यामध्येच होतं, त्यामुळं तेच द्रव्य त्याच्यासाठी कर्म आहे, कर्ता आहे, करण आहे, संप्रदान आहे, अपादान आहे आणि अधिकरण आहे. तर असं पुद्गलाचं पुद्गलामध्ये देऊन सांगितलं. आणि असंच आता सांगणार आहेत की जीवाचं परिणमन कसं होतं, जीवामध्येच षटकारक दाखवले. कढीचं जे उदाहरण घेतलं ना, कढीमध्ये जर आपण आता हे षटकारक केले होते ते, पण तरी साधकचं कारण जर बघितलं बाहेरच्या निमित्ताच्या हिशोबाने तर काय होतं मग? स्त्री तर नाही, स्त्री नाही. भिन्न म्हणताय का अभिन्न म्हणताय? म्हणजे हा त्याच्यामुळे कार्य झालं असं म्हणतो ना आपण, त्याच्यामुळे कार्य मग साधकतम साधन ते स्वयं आहे द्रव्य, हेच सांगितलं ना. म्हणूनच त्यांनी सांगितलं की कच्ची अवस्थेला त्यागून त्यांनी पक्व अवस्थेला प्राप्त झालं, ते स्वयं द्रव्यच. तुम्ही काय केलं असं नाही आहे त्याच्यामध्ये. जर केलं असं म्हणलं दुसरं द्रव्य तर काय प्रसंग येईल? जर एका द्रव्याचं कारक अन्य द्रव्य आहे असं जर म्हणलं तर काय प्रसंग येणार? मानवस्था गोष्टीला एकाचा दुसरा, दुसऱ्याचा तिसरा, तिसरा. नाही नाही, सगळी वस्तू व्यवस्थाच नष्ट होऊन जाईल. स्वतःचं स्वतः करता नाही तर अन्य द्रव्य करता आहे असं म्हणलं तर सगळी व्यवस्था बिघडून जाणार. त्यामुळे कोणी कोणाचं करता नाही. याचा अनुभव करा. मी स्वयं स्वतःच्या सुखदुःखाचा, स्वतःच्या परिभ्रमणाचा, काय संसार दशेचा, मुक्त दशेचा करता मी स्वयं आहे. मला कोणीही बनवणारं नाही आहे किंवा बिघडवणारं नाही आहे. त्यामुळं आपल्याला आपलं आयुष्य कसं जगायचं ह्याचा निर्णय आपण करा आणि स्वयं सुखी बना. हो जाणा. पहा, पुद्गलापासून भिन्न, कर्मापासून अस्पर्शी, चेतन स्वभाव जाणा. हा मी आत्मा कर्मांचा करता नाहीच. कर्माचे परिणमन स्वतंत्र आहे, जीवाचे परिणमन स्वतंत्र आहे. हा मी तर निष्कर्म जीव आहे, नित्य जाननहार आहे. मी जड स्वरूप नाहीच, कर्ममय नाहीच. ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहम्, केवल ज्ञान स्वरूपोऽहम्. ओम विसर. नमो